जंगमहट्टी इथं उभ्या भात आणि नाचणी पिकावर तणनाशक फवारल्याचा गंभीर आरोप। 8 जणांविरोधात चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। पोलिसांकडून प्राथमिक पडताळणी सुरू, चौकशीनंतर पुढील कारवाई। चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील धनगरवाडा परिसरात उभ्या असलेल्या भात आणि नाचणीच्या पिकावर तणनाशकाची फवारणी करून जाणीवपूर्वक मोठं नुकसान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी मानू भागो शेळके, दादू भागो शेळके आणि सोमाना भागो शेळके यांनी चंदगड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार मौजे जंगमहट्टी येथील गट क्रमांक 167/1/1 ब मधील उभ्या भात आणि नाचणीच्या पिकावर अज्ञातपणे तणनाशकाची फवारणी करण्यात आली। त्यामुळे हिरवीगार उभी पिके करपून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या कष्टावर पाणी फेरणारा हा प्रकार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। तक्रारदारांनी या घटनेमागे पूर्ववैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला असून हा प्रकार जाणीवपूर्वक कट रचून करण्यात आल्याचा आरोप केला आहे। संबंधित जमिनीबाबत दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं उल्लंघन करून हा प्रकार घडवण्यात आल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे। त्यामुळे हा केवळ शेतीचं नुकसान करण्याचा प्रकार नसून न्यायालयीन आदेशाचा अवमान करण्याचा गंभीर मुद्दा असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। या प्रकरणात लक्ष्मण केदारी शेळके, गंगाराम दादू शेळके, रामू दादू शेळके, धुळाप्पा दादू शेळके, लखन दादू शेळके, बाबू दादू शेळके, तुकाराम रामू शेळके आणि कृष्णा गंगाराम शेळके या 8 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील संबंधित कलमांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान चंदगड पोलिसांनी तक्रार स्वीकारून प्राथमिक पडताळणी सुरू केली असून घटनास्थळाची पाहणी, संबंधितांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। उभ्या पिकाचं जाणीवपूर्वक नुकसान झाल्याचा आरोप समोर आल्याने या प्रकरणांकडे तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागलंय। पोलिसांच्या चौकशीत नेमकं वास्तव काय समोर येतं आणि त्यानुसार कोणती कारवाई होते याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।